मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असाल. तर काही दिवसांपूर्वी मी एक रूटीनचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये ना होम टूर आणि तुमची प्रेग्नन्सी जर्नी याबद्दल 2 कमेंट्स होत्या. त्यावरती मी काही रिप्लाय पण केला नव्हता, कारण की होम टूरचा तर माझा काही विचार नाहीये, कारण की घर पण तसं ऑर्गनाइज नाहीये आणि डेकोरेटिव्हचं फारच कमी आहे. कारण की फर्निचरच्या गोष्टी सुद्धा मी लिमिटेड आणल्या होत्या. त्यामुळे पाहूयात होम टूर जर पॉसिबल झालं तर नक्कीच शेअर करेल. पण आता मला असं वाटतंय की प्रेग्नन्सी जर्नी नक्कीच शेअर केली पाहिजे, कारण की राम आता फेब्रुवारीमध्ये 2 वर्षाचा होईल. जे काही माझे छोटे मोठे अनुभव आहेत आणि ज्यातून मी बरेच काही शिकले ते आज थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खूप जणांना जे काही प्रेग्नन्सी जर्नी आहे त्यांची खूप खडतर असते, असं तर माझ्या बाबतीत नव्हतं, एकदम स्मूथ होती. हो, खूप सारे चढ उतार तर येतात प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे जे काही वाईट अनुभव असतील, चांगले अनुभव असतील ते पण मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करते. किंवा हॉस्पिटल कोणतं घ्यायचं, कसं चॉईस करायचं यावरती सुद्धा आपण थोडक्यात बोलूयात. तर चला मी लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. अगदी मोजक्या शब्दांमध्ये मी सांगणार आहे. जर डिटेलमध्ये सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि 2 पार्टमध्ये डिवाइड करावे लागेल, जे की मला नाही करायचंय. त्यामुळे एका पार्टमध्येच आपण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर लग्नाच्या आधीचे मी काही दिवस तुम्हाला सांगते. जे काही आपली मेन्स्ट्रुअल सायकल असते ती माझी खूप इरेग्युलर होती, त्यामुळे ते थोडेसे कॉम्प्लिकेशन्स होते. त्यावरती जे काही हॉस्पिटलवरती ट्रीटमेंट घ्यायची असते ती पण मी प्रॉपर घेतलेली. पण त्यावेळेस माझं वजन जे होतं ते खूप जास्त होतं, 70+ होतं. त्यामुळे ती सायकल काही रेग्युलर होण्यामध्ये म्हणजे काही पॉईंटच नव्हता. किती मेडिसिन खाल्लं तरीसुद्धा काहीच फरक पडत नव्हता. त्यानंतर लग्नाच्या आधी थोडे काही दिवस ना मी डाएट करायला स्टार्ट केलं. त्यावेळेस मी पुण्यामध्येच राहायचे आणि ॲज अ फार्मासिस्ट म्हणून मेडिकलमध्ये जॉब करत होते आणि लग्नसुद्धा जमलेलं होतं. तर सगळ्या मुलींना असं वाटतं की आपले जे काय फोटोग्राफी असेल किंवा प्री वेडिंग वगैरे असेल ते एकदम छान यावं. त्यासाठी ना मी एक प्रयत्न केला छोटासा, वेट लॉसचं खूप जास्त मनावरती घेतलं. आणि लग्नाच्या आधी ना इतके सारे डाएट करून सुद्धा माझी काही प्रेग्नन्सी जी काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती रेग्युलर झाली नाही. त्यामुळे थोडंसं कुठेतरी नर्वसनेसपणा होता आणि याचे ड्रॉबॅक्स पुढे जाऊन आपल्याला होतील हे माझ्या लक्षात होतंच. कारण की माझं फील्ड जे होतं ते सायंटिफिक वेनीच होतं, कॉलेज लाईफ असेल किंवा त्याच्या आधी असेल फार्मसी रिलेटेड. त्यामुळे ते बॅकग्राऊंड मला पूर्ण माहीत होतं आणि ते रेग्युलर करणं हे माझं सुरुवातीचं काम होतं. तर म्हटलं ठीक आहे, यावरती वर्क पण होईल आणि छान वेट लॉस पण होईल. तर मी जे काय आहे डाएट करायला सुरुवात केली. डाएट म्हणजे फक्त जे काय आपण नॉर्मल ऑइली खायचं नाही किंवा थोडीशी एक्सरसाइज वगैरे ह्या सर्व गोष्टी स्टार्ट केल्या आणि 70+ वरून मी 56 वरती आले. कारण की प्रीवेडिंगसाठी छान फेस छोटा दिसला पाहिजे, बॉडी शेपसुद्धा छान दिसला पाहिजे हे माझ्या डोक्यात होतंच. त्यामुळे ते एक कुठेतरी मोटिवेशनल होऊन मी ते वेट लॉस केलं आणि ते मला फायद्याचं ठरलं, जेणेकरून की माझी जी काही मेन्स्ट्रुअल सायकल होती ती पण रेग्युलर झाली आणि छानपैकी वर्क करत होती. मंथली पिरियड्स यायला लागले. पण झालं असं की त्यानंतर ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस फार्मसीमध्ये ज्यावेळेस मी जॉब करायला जायची त्यावेळेस त्यानंतर घरचं सगळं ॲडजस्ट करायचं, या गोष्टीची जर आपल्याला सवय नसते मग खाण्यापिण्यामध्ये खूप जास्त बदल होतात आणि जी काही सायकल होती ती 1 मंथसाठी डिले झाली. त्यामुळे मी यांच्या सल्ल्याने आपण विचार करून थोडंसं म्हटलं की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच जाऊयात. सुरुवातीचे जे काही डाएट केलं होतं ते मी मनानेच केलं होतं, काही डॉक्टरांना सजेस्ट वगैरे किंवा सजेशन वगैरे घेतले नव्हते. त्यामुळे म्हटलं की आता प्रॉपर वेनीच जायचं. त्यासाठी डॉक्टरांची व्हिजिट घेतली आणि त्यांच्याकडून प्रॉपर मेडिसिन वगैरे घेतले. एक किट देतात आपल्याला. त्यानंतर मग जे काही 14 दिवसाचे 12 दिवसाचे पिल्स असतील त्या खाल्ल्यानंतर आपले पिरियड्स येतात आणि त्यानंतर 5 दिवसांनी आपल्या डॉक्टरांची व्हिजिट असते. तर त्या पिल्स नंतर मला जे काही आपले पिरियड्स असतात ते तर आले आणि त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. नेक्स्ट मंथसाठी त्यांनी जे काही टॅबलेट वगैरे होत्या त्या दिल्या आणि त्यानंतर सांगितलं की 5 ते 6 महिने म्हणा किंवा वर्ष म्हणा या पिरियड्स रेग्युलर होण्यामध्ये तुमचे जातील. आता ते काही तुमच्या बॉडीवरती डिपेंड करतं की किती टाईम लागेल किती नाही. तर हे ऐकल्यानंतर म्हटलं की ठीक आहे, आपण थोडासा डाएट वगैरे पण ठीक ठेवूयात आणि त्यानंतर जे काही मेडिकलचं वर्क असेल त्यावरती जास्त लोड नाही घ्यायचा, जेवढं होईल तेवढंच करायचं. कारण की ते एक रिटेल चेन होतं त्यामुळे वर्कलोड पण चांगला होता तिथे. सकाळी मी 7ला जायची आणि संध्याकाळी 5ला यायची. सकाळी 7ला जाणं म्हणजे शटर ओपन करण्यापासून सगळ्याच गोष्टी कराव्या लागायच्या, फाईल मेंटेन वगैरे करणे ह्या सर्व गोष्टी होत्या. त्यामुळे दगदग खूप जास्त व्हायची, कारण की बॅचलर लाईफमध्ये आपण एवढं काही काम केलेलं नसतं, रूममेट असतात आणि सर्व मिळून काम होतं. तर अशा गोष्टी होत्या. तर ना लग्नाला 2 महिने कंप्लीट व्हायला आले होते. त्यावेळेस ना 22 तारखेला मी ज्यावेळेस मेडिकलमध्ये गेले त्यावेळेस अचानकच माझं पोट दुखायला लागलं आणि खूप जास्त उन्हाळीचा त्रास सुद्धा व्हायचा. त्यामुळे काही करावं काही कळतच नव्हतं. मी मेडिसिन घ्यायचे, मेफ्टाल्स्पास वगैरे ज्या आपल्या टॅबलेट असतात त्या रेग्युलर घ्यायची, त्यापुरतं राहायचं आणि त्यानंतर घरी आलं की 2 ते 3 दिवस कंटिन्यू दुखत होतं. खूप जास्त पोट दुखायचं, त्यानंतर मळमळ सुद्धा व्हायची. पण असं काही माझ्या म्हणजे आलंच नाही डोक्यामध्ये की असं काही असू शकतं किंवा प्रेग्नेंट वगैरे असेल, कारण की तसा काही प्लॅन पण नव्हता. तर म्हटलं ठीक आहे पाहूयात. थोडंफार जे काही मेडिसिन आहे ते मी माझ्या मनानेच घ्यायला सुरुवात केली, कारण की फार्मासिस्ट म्हणलं ना बऱ्यापैकी आपण डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायची काही एवढी गरज पडत नाही, म्हणजे बऱ्यापैकी मेडिसिनचं नॉलेज आपल्याला असतं.
तर तेच मी मेडिसिन घ्यायची. पण एके दिवशी तब्येत इतकी बिघडली की सारखंच 2 ते 3 दिवस मेडिकलमध्ये पूर्ण ड्युटी कंप्लीट न करताच मी घरी निघून यायची. आणि घरी आल्यानंतर यांना असं व्हायचं की जॉबसाठी वाघोलीमध्ये यायचे आणि आम्ही राहायचो चंदननगरमध्ये, त्यामुळे यांना पण खूप लांब व्हायचं. आणि तिथं घरी कोणी असं म्हणजे पाहण्यासाठी नव्हतं, कारण की आम्ही दोघंच हस्बंड वाईफ तिथे राहत होतो. तर यांना सुद्धा यावं लागायचं, त्यामुळे खूप जास्त परेशानी झाली. ज्या दिवशी माझं खूप जास्त दुखायला लागलं त्या दिवशी घरच्यांनी सांगितलं की घरीच या, इकडं जे काही ट्रीटमेंट असेल ते आपण घेऊ, कारण की माझं तिकडे मेडिक्लेम सुद्धा होतं की, आणि ज्यामध्ये 4-5 हॉस्पिटल सुरूमध्ये खूप मोठे मोठे होते, त्यामुळे म्हटलं की तिकडे ट्रीटमेंट घेऊयात. आणि मला ना थोडंसं जाण्याच्या आधी थोडासा डाऊट यायला लागला, कारण की मळमळसुद्धा मला प्रचंड होत होती आणि टॅबलेट घेऊन सुद्धा काही राहत नव्हतं. कोणी परफ्यूम वगैरे जरी माझ्या शेजारी मारला ना तरी सुद्धा मला त्याचं म्हणजे वॉमिटिंग आल्यासारखं व्हायचं, त्यामुळे थोडासा डाऊट आल्यासारखं झालं मला. तर जे काही प्रेगा न्यूज किट वगैरे असतात ते मी घेतलं आणि सोबत आम्ही शिरूरला गेलो. 2 व्हीलरवरती प्रवास करून 1 ते 1.5 तास लागतो, जास्त नाही. ट्रॅफिक वगैरे असेल तर 2 तास धरून चालायचे. तिथे गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, त्यानंतर रेग्युलर जे काही सलाईन सोल्युशन वगैरे ह्या सर्व गोष्टी चालू झाल्या. 2 दिवस तर काहीच कळेना, सारखंच म्हणजे संध्याकाळी मळमळ व्हायची, पोट वगैरे दुखायचं, त्यामुळे डॉक्टरांना पण काही कळायचं नाही की नेमकं काय झालेलं आहे. जे किट मी सोबत घेऊन गेले होते ते तिथे गेल्यानंतर मी विसरूनच गेले की चेक करून पाहूयात वगैरे, ह्या सर्व गोष्टी माझ्या डोक्यातून निघून गेल्या. आणि डॉक्टरांनीच स्वतः खाली मला ज्यावेळेस बोलवलं, कोर्स कंप्लीट झाल्यानंतर 2 ते 3 दिवस कोर्स केला आणि तिथंच मला ॲडमिट वगैरे करून घेतलं होतं. खाली गेल्यानंतर त्यांनी एक मला किट दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे चेक करून या, आपण पाहूयात, अशी पण शक्यता असू शकते. तर म्हटलं ठीक आहे, मी चेक केलं आणि लगेचच विदिन अ सेकंद तिथे 2 लाईन्स आल्या जे की पॉझिटिव्ह म्हणजे रिझल्ट होता. आता मी तर इतके सरप्राईज होते आणि खूप जास्त म्हणजे मला काही कळतच नव्हतं की नेमकं काय करायचं काय नाही, असं म्हणजे एकदम शॉक झालो आम्ही दोघे. आम्ही सरप्राईज होऊ की हॅप्पी होऊ, हे म्हणजे हा एक मेन पॉईंट होता. आनंदही होत होता आणि खूप जास्त सरप्राईज पण होते, कारण की डायरेक्टली बॅचलर लाईफमधून आता मदर लाईफमध्ये जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की सर्वच गोष्टी नवीन असतात, फर्स्ट टाईम असतात, आपल्याला जास्त काही अनुभव नसतो. तर डॉक्टरांनी सांगितलं की संध्याकाळी 10 वाजता जाऊन तुम्ही सोनोग्राफी करून या, आणि मी तिथंच हॉस्पिटलमध्ये थांबले. सोनोग्राफीसाठी आम्ही गेलो आणि ते ना जे काही म्हणजे हे झालं होतं, बेबी फॉर्म होणार होतं ते ना म्हणजे दिसतच नव्हतं पहिल्या सोनोग्राफीमध्ये काहीच, म्हणजे थोडंसुद्धा. मग तिथे आम्हाला असं वाटलं की नाही म्हणून 2 रेषा तर क्वचित म्हणजे काहीतरी डिफेक्टिव्ह आलं असेल असं सुद्धा वाटलं, तर त्या सोनोग्राफीमध्ये काही नाही. आणि त्यानंतर मला बरं वाटायला लागलं आणि छान म्हणजे मी सर्वाईव्ह करू लागले, जॉबला वगैरे जाऊ लागले. आणि परत सेम कंडिशन माझी 2 ते 3 दिवसानंतर झाली. पुण्याला आल्यानंतर परत आजारी पडले आणि ज्यावेळेस आम्ही गावाला गेलो त्यावेळेस जेव्हा चेक केलं त्यावेळेस मग ते सोनोग्राफीमध्ये दिसायला लागलं आणि प्रेग्नन्सी जी आहे ती कन्फर्म झाली. आणि आता बरेच जण असे सांगायचे की लग्नाला अजून 2 मंथ कंप्लीट नाहीये, तू लवकर चान्स घेऊ नको, रिलेटिव्ह असेल, फ्रेंड्स असेल, थोडी तुमची लाईफ एन्जॉय करा, थोडेसे पैसे कमवा, सेटल व्हा आणि त्यानंतर हे जे काही प्रेग्नन्सी चान्स असेल तो घ्या. पण मी सुरुवातीलाच ठरवलेलं आणि लहान मुलांना मला प्रचंड आवडतात, त्यामुळे मी खूप जास्त विचार करून हा निर्णय घेतला आम्ही दोघांनी की नाही, जे काय असेल ते देवाच्या कृपेने, कारण देव ज्या वेळेस देतो ना त्यावेळेस घ्यायचं, त्याला नाकारायचं नाही. ही पहिल्यापासून माझी सवयच आहे आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, ह्या विचाराने ती प्रेग्नन्सी ठेवायचं मी ठरवलं. आणि फायनली तो निर्णय जो होता तो माझा खूप चांगला ठरला असं मी म्हणेन. तर स्मूथ जशी प्रेग्नन्सी चालू असेल तशीच होती, पण मला ना मळमळीचा खूप जास्त त्रास व्हायचा, त्यामुळे जो काही माझा मेडिकलचा जॉब होता तो मी 2 महिन्यानंतर लगेच सोडून दिला. आणि तिकडे यांना जॉबसाठी खूप लांब यावं लागायचं आणि असं होतं ना, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ना थोडेसे कॉम्प्लिकेशन्स सांगितले होते, जे काही टेस्ट वगैरे झाल्या तिथे 7 ते 7,500 रुपये गेले, कारण की हिमोग्लोबिन, थायरॉइड वगैरे सर्व चेक करतात. आणि या सर्व टेस्ट वगैरे केल्या. एक हॉस्पिटल आहे चंदननगरमध्ये, तिथे सर्व गोष्टी केल्या. चेक वगैरे केल्यानंतर मला ब्लड ग्रुप तर माहीत होता बी निगेटिव्ह. आता बऱ्याच वेळा स्कूल लाईफमध्ये ऐकलेलं की बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप चांगला नसतो, पण का चांगला नसतो हे एवढं डिटेलमध्ये आपल्याला कळत नाही. जेव्हा आपण गोष्टी फेस करतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं काय ॲडव्हान्टेजेस आहे, काय डिसॲडव्हान्टेजेस आहे. तर बी निगेटिव्ह ब्लड ग्रुपमध्ये ना मिसकॅरेजचे चान्सेस खूप असतात, त्यामुळे ना डॉक्टरांनी मला स्पेशल अशी काळजी घ्यायला सांगितली होती की चढ उतार वगैरे किंवा जड वस्तू उचलू नका, हे सर्व गोष्टीच्या बेसिक सांगतात त्याच. आता तिथून इकडं वाघोलीला आम्ही शिफ्ट झालो, कारण की यांना खूप लांब पडायचं, त्यामुळे इकडं आल्यानंतर ना थोडंसं इन्व्हायरमेंट चेंज झालं, थोडंसं गावाकडचं भेटलं, कारण की इकडे प्रॉपर अशी सिटीसारखा इन्व्हायरमेंट जसं असतं ना तसं नाही आहे, थोडंसं म्हणजे गावाकडच्या सारखंच फील येतो, त्यामुळे बरं वाटत होतं. आल्यानंतर काही जास्त कोणासोबत ओळख नव्हती, जे काही फ्रेंड्स असायचे त्यांच्यासोबतच मी कॉलवर बोलायचे. आणि माझी एक खास मैत्रीण होती, ती सुद्धा प्रेग्नेंट होती, आय थिंक 1 ते 2 महिन्यानंतर माझ्या पुढं होती तिची प्रेग्नन्सी. तर आम्ही छान गप्पा मारायचो, कसं करायचं काय, त्यानंतर वॅक्सिन कधी घ्यायचं, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आम्ही बोलायचो. आणि डाएट वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्ही सोबत डिस्कस करून त्या गोष्टी फॉलो करायचो. यासोबतच मी घरीसुद्धा काही रेफर करायची. त्यानंतर जॉब तर सोडलेला होता, घरी बसून यूट्यूब वगैरे ह्या सर्व गोष्टी पाहिजे.
त्यानंतर प्रेग्नन्सी तर स्टार्ट झाली, पण इतकी जास्त झोप यायची प्रचंड आणि भूकसुद्धा इतकी लागायची की जे मी वजन कमी केलं होतं ते विदिन 5 ते 6 महिने माझं परत वाढलं, 70+ झालं. आणि पोट जे होतं ना, जे आपलं टमी एरिया, बेली एरिया असतो ना, तो अजिबातच दिसत नव्हता. प्रेग्नंट आहे म्हणून असं काही वाटतच नव्हतं. समोरच्याने कोणी पाहिलं तरी सुद्धा काही प्रेग्नंट आहे असं म्हणणार नाही. ज्या काही मेडिसिन डॉक्टर वगैरे देतात, तर इथे ना वाघोलीमध्ये एक छान मॅडम होत्या, त्यांच्याकडेच मी ट्रीटमेंट घ्यायला चालू केली. कारण की जे आमचे ओनर होते त्यांच्याकडे आम्ही राहत होतो, त्यांची ट्रीटमेंट तिथं होती आणि त्यांच्या सल्ल्याने मग आम्ही तिथे गेलो आणि छान ट्रीटमेंट वगैरे त्यांनी घेतली. खूप जास्त गाईड करायच्या, छान चेकअप वगैरे व्हायचं आणि जी काही सोनोग्राफी असायची ना, ती सगळं जे काही मंथ होते ना तेवढ्या सगळ्या मंथमध्ये मला करायला सांगितली होती, बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप असल्यामुळे. आणि खरं सांगू का, असं काही नसतं, तुमची बॉडी किती त्या गोष्टीला रिस्पॉन्ड करते ना त्यावरती डिपेंड करतं. मला काही असा प्रॉब्लेम जाणवला नाही. फक्त जे काही मंथ होते ते रेग्युलर चालू होते, ज्या काही मेडिसिन होत्या त्या पण मी घेत होते. नंतर तर मेडिसिन सुद्धा बंद केल्या मी. प्रोटीनचा जो काही डब्बा येतो, प्रोटीनची पावडर दुधासोबत घ्यायला सांगते, ती मी एकदा घेतली, 1 स्कूप पिले आणि त्यानंतर ती प्रोटीन पावडर सुद्धा काही पिले नाही. त्यानंतर जे काही 2 महिने आपल्याला व्हॅक्सिन घ्यायला लागतात, जे काही आर्मला असतात ते घ्यायला सुद्धा मी एकटीच जायची. त्यानंतर रुटीन चेकअप असले तरी सुद्धा मी ऑटो करून वगैरे एकटी जाऊन यायची, कारण की यांना तसा वेळच भेटायचा नाही. सकाळी गेले की डायरेक्टली संध्याकाळी यायचे. त्यामुळे ह्या सर्व ज्या बारीक गोष्टी असतात, दळण वगैरे ठेवायला जाणं, भाजी वगैरे घेऊन येणं, ह्या सर्व बारीक गोष्टी मी करायची आणि ते मला आवडायचं सुद्धा. कारण की घरी बसून मी खूप जास्त बोर व्हायची, माझ्याकडे काही कामही नव्हतं आणि काही काम करावं अशी इच्छाही नव्हती. 1 RK रूम होती, त्यामुळे काम पण थोडं होतं, पटकन आवरायचं आणि 8-9 वाजताच कामावरून मी परत झोपायची. कारण की माझ्या डोळ्यावरती ना सतत झोप असायची, चेहरा वगैरे तरी इतका खराब झालेला. आणि जेव्हा पण प्रेग्नन्सी असते ना, 6 महिन्याच्या आधी ना तुम्हाला लोनलीनेस खूप जास्त फील होतो, म्हणजे एकटं असल्यासारखं वाटतं आपल्याला आणि हे एकदम नॉर्मल आहे. खूप जास्त रडायला येते कधी कधी, खूप जास्त आनंदही होतो. त्यानंतर कधी कधी खूप एकटेपणा वाटतो की आपलं कोणी नाही असं सुद्धा वाटतं. आणि ह्या सर्व गोष्टी नॉर्मल आहे, प्रेग्नन्सीमध्ये हे होतं, त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही. एक 6 ते 7 महिने होतं आणि त्यानंतर परत जसं रेग्युलर असतं तेच होतं, कारण की हार्मोनल इनबॅलन्स खूप जास्त झालेला असतो त्यावेळेस. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तर होतातच. तर अशी प्रेग्नन्सी जर्नी चालू होती. गोळ्या वगैरे सर्व मी टायमावरतीच घ्यायची. त्यानंतर जेवण वगैरे तर माझं खूप जास्त वाढलेलं. डेअरी प्रोडक्ट मी खूप जास्त खाल्लेले, दही असेल किंवा फ्रूटसुद्धा खूप, फ्रूटमध्ये ना मी बनाना खूप जास्त खायची. 2 ते 3 महिन्याचे ज्यावेळेस मी प्रेग्नंट होते ना त्यावेळेस सुद्धा मी बनाना खाल्लेला. आता बऱ्याच वेळा म्हणतात की खायचा नाही, पण आता माहीत नाही, मी तर खूप जास्त खाल्लेला. डेली 2 ते 3 बनाना का होईना पण मी खायची. त्यानंतर डेअरी प्रोडक्ट खूप जास्त खाल्ले. त्यानंतर बाजरीची भाकरी वगैरे ह्या सर्व गोष्टी मी खायच्या. कधीतरी सेपरेट व्हिडिओ बनवेल की डाएटमध्ये काय असायचं वगैरे काही नाही. त्यानंतर ना एकदा हे घरी गेलेले आणि मी इथेच राहिलेली, कारण की मला प्रवास करायला सुद्धा नव्हतं सांगितलं, त्यामुळे मी काही कुठे जातही नव्हते. तर हे घरी गेल्यानंतर ना बाथरूममध्ये होते आणि त्यानंतर एकदा फोन आला घरून, म्हणजे रिलेटिव्हचाच होता आणि मी फोन घेण्यासाठी बाहेर आले. फोनवरती बोलले वगैरे, पण बाहेर येताना ना पायाला पाणी लागून थोडंसं खाली पडलेलं होतं आणि इतकी मी फोन ठेवला आणि परत बाथरूममध्ये जाण्यासाठी निघाले. तर ना इतकी जोराची घसरून पडले की खूप जास्त म्हणजे पेन व्हायला लागलं आणि मी खूप जास्त घाबरले. जे काही डॉक्टरनी मला सांगितलं होतं ते असं म्हणजे मला आठवायला लागलं, रिकॉल व्हायला लागलं की खूप जास्त काळजी घ्या, म्हणजे पडले वगैरे नाही पाहिजे, या सर्व गोष्टी आठवल्या. त्यानंतर ना हे घरी होते, माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं. मी पटकन कॅब बुक केली आणि त्यानंतर सोनोग्राफी करायला गेले डॉक्टरांकडे. इथंच वाघोलीमध्येच होतं, त्यामुळे जास्त काही लांब नव्हतं, 20 ते 25 मिनिटं लागतात. सोनोग्राफी केली, पण सगळे जे काही रिपोर्ट होते ते नॉर्मल होते. त्यामुळे कुठंतरी मी आता ठरवलं की आता अजिबात दगदग करायची नाही, कुठे जायचं नाही, एका जागेवरती शांत बसून फक्त काळजी घ्यायची, हे सर्व ठरवलं. कारण की हे सर्व ज्या गोष्टी असतात ना खूप जास्त नाजूक असतात, क्रिटिकल असतात, त्यामुळे यांना हँडल करणं सुद्धा खूप जास्त चांगलं गरजेचं आहे. पण इतकं पण खूप जास्त मी प्रेग्नंट लेडीला पाहिलेलं आहे की खूप जास्त ओव्हर ॲक्टिंग करतात. म्हणजे जेव्हा पण प्रेग्नंट असेल, चेकअप वगैरे जायचं असेल तरी 4 व्हीलर पाहिजे. त्यानंतर घरात काम वगैरे काही करायचं नाही. मसाल्यांचा वास जरी येत नसला तरी त्यांच्या मनामध्ये एक असतं की प्रेग्नंट झालं की मसाल्यांचा वास येतो, त्यानंतर स्वयंपाक करू वाटत नाही किंवा घरच्यांशी व्यवस्थित बोलणं नाही, एकदम एकटेसारखं राहणं. हे 5 ते 6 महिने होतं, पण त्यानंतर आपण रेग्युलर व्हायचं, काही होत नाही. आणि बऱ्याच वेळा आपल्या खाण्यामध्ये पण नखरे असतात की हे खाऊ वाटते, ते खाऊ वाटते, असं काही नसतं. आपली फक्त एक समज असते की मी आता प्रेग्नंट आहे आणि माझे सर्व लाड पुरवले गेले पाहिजे, त्यामुळे आपण ते फक्त की हे खायचं ते खायचं असं काही होत नाही. जे समोर येईल ते खायचं, फक्त हेल्दी खाण्याचा प्रयत्न करायचा. फ्रूट्स असतील, सॅलड असतील, ते जास्तीत जास्त इन्क्लूड करायचे. तर इथं पडल्यानंतर जे काही काळजी होती ती मी जास्त घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर 8वा महिना संपला आणि 9वा लागणार होता. तर घरचे म्हटले आता थोडंसं जवळ आलेलं आहे प्रेग्नन्सी 1 महिन्यावरती आणि तू नवीनच आहे, त्यामुळे लवकर घरी ये, तिथे काही जास्त थांबू नको, आराम होईल घरी आल्यानंतर. तर इथून मी बसने प्रवास करीत घरी गेले माझी बॅग घेऊन, कारण की माझ्याकडे सामान पण बरंच होतं
आणि ना बेबी व्हायच्या आधीच मी सर्व शॉपिंग केलेली होती तुळशीबागमध्ये, ती पण एकटीने जाऊन 8व्या महिन्यामध्ये PMTने प्रवास करून मी गेले आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी लागत होत्या त्या सर्व घेऊन आले, मला सुद्धा ज्या काही मॅटर्निटीमध्ये लागतील त्या सर्व गोष्टी. आणि मी ना सर्व पिंक कलरच्या गोष्टी घेऊन आले होते आणि मुलीसाठीच्या घेऊन आले होते, कारण की मला असं वाटलेलं की मला मुलगीच होईल ह्या हेतूनेच मी सर्व गोष्टी घेऊन आलेले. आणि बॉयसाठी एकदमच थोड्या गोष्टी म्हणू शकतो आपण बोटावरती मोजण्या इतके ह्याच घेऊन आलेले. तर ह्या सर्व गोष्टी आणून बॅग वगैरे पॅक करून मी बसने प्रवास करत परत शिरूरला गेले. 8व्या महिन्यामध्ये काही होत नाही, प्रवास वगैरे करायचा आणि जेव्हा तुमचं एक्झर्शन होतं ना तेवढी तुमची प्रेग्नन्सी चांगली. अगदीच एका जागेवरती बसून आराम वगैरे सुद्धा चांगला नाही, थोडासा व्यायाम वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात, पण ते प्रॉपर एक रेफर करून मगच त्या गोष्टी फॉलो करायच्या. इथून प्रवास करून घरी गेल्यानंतर 2 ते 3 दिवस आरामात तिथे मस्त खाणं वगैरे, कारण की बाहेर गेल्यानंतर जे लाड होतात तसे माझेही झाले. घरी गेल्यानंतर आरामात खायचं वगैरे. आणि त्यानंतर ना मला एके दिवशी संध्याकाळी ना एकदम असं बेबी स्ट्रक झाल्यासारखं वाटलं की बेलीमध्ये कुठेही मुवमेंट होत नाहीये. तर मी मम्मीला म्हटलं की असं असं होतंय, मुवमेंट वगैरे होत नाही. तर ती म्हटली नॉर्मल आहे, 9वा महिना ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस असंच होतं. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि नेक्स्ट डेला ना मला परत थोडीशी भीती वाटायला लागली, त्यामुळे घरच्यांशी बोलून आम्ही सोनोग्राफी करायला गेलो. सोनोग्राफीमध्ये असं कळलं की जी काही वॉटर लेवल आहे ती खूप जास्त कमी झालेली आहे आणि आज आता इमिजिएटली तुमची जी काही डिलिव्हरी आहे ती करावी लागेल. पण घरचे काय ऐकायला तयार नव्हते. तर डॉक्टर म्हटला की काही जर कॉम्प्लिकेशन झाले तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल, तुमच्या जबाबदारीवरतीच तुम्ही तिला घरी घेऊन जा, नाही तर डिलिव्हरीसाठी ते थांबवा. पण तो दिवस मी सुद्धा खूप घाबरले, कारण की पहिलीच प्रेग्नन्सी होती. त्यामुळे म्हटलं की ठीक आहे. आणि 1 महिना आधी करायची म्हटल्यावरती थोडंसं मला कॉम्प्लिकेटेड वाटत होतं. आणि सी सेक्शन त्यात काही अनुभव नसतो आपल्याला, सेकंड बेबीला तरी थोडंफार माहिती असतं. त्यानंतर सी सेक्शन करायचं डिसाईड केलं आणि त्या दिवशी रात्री मला झोपच आली नाही, तरी सुद्धा मी रात्री छानपैकी हातावरती मेहंदी वगैरे काढली, बॅग वगैरे सर्व पॅक केली आणि 2 ते 3 वाजता अराउंड मी रात्री झोपले असेल. सकाळी उठून सर्व देवाचं दर्शन वगैरे घेतलं, छान आंघोळ वगैरे केली. आणि जिथे हॉस्पिटलमध्ये माझी डिलिव्हरी होणार होती ना तिथे सुद्धा मंदिर वगैरे छान होते, तिकडे सुद्धा पप्पांसोबत जाऊन मी छान दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर 12-12:30च्या दरम्यान तिथे डिलिव्हरीसाठी आम्ही आतमध्ये गेलो. तर त्यांनी मला सकाळीच 9 ते 10 वाजता बोलवलं होतं, म्हटलं होते की लवकर करून घेऊ. पण लवकर म्हटलं ना थोडंसं म्हणजे हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे नको म्हटले. आणि त्या 11-11:30च्या दरम्यान आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. 12 वाजता मला आतमध्ये घेतलं. त्यानंतर थोडं जे काही प्रिपरेशन वगैरे असतं ते त्यांनी केलं आणि तिथे गेल्यानंतर ना इतकं कम्फर्टेबल वाटलं. आपल्या रिलेटेड थोडंसं फील्डमध्ये बोलणारे लोक असले ना आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतं. तसंच काहीसं माझ्याशी झालं. आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी छान गप्पा वगैरे मी मारला थोड्या वेळ, जोपर्यंत त्यांचं प्रिपरेशन वगैरे चालू होतं. त्यांनी सुद्धा मला विचारलं एज्युकेशन वगैरे ह्या सर्व गोष्टी, आणि आपलं बोलणं सुद्धा खूप जास्त मॅटर करतं. ते सुद्धा माझ्यावर खूप जास्त कम्फर्टेबल झाले आणि मी सुद्धा कम्फर्टेबल झाले. जेव्हा माझी सी सेक्शन डिलिव्हरी चालू झाली त्यावेळेस मी अगदी छान गप्पा मारत होते. मला कसले पेन वगैरे नसतं, कारण की ॲनेस्थेशिया दिलेला असतो. ज्यावेळेस फर्स्ट ॲनेस्थेशिया दिला त्यावेळेस मला अगदीच म्हणजे चढलेला नव्हता तो, त्यामुळे मला पेन जाणवायला लागलं. आणि जेव्हा मी बोलले की मला त्रास होतोय त्यावेळेस त्यांनी परत मला उठून ॲनेस्थेशिया वगैरे दिला आणि त्यानंतर प्रोसेस स्टार्ट केली. आता मी तर पक्क मनामध्ये ठरवलं होतं की मला मुलगी होईल असंच माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस मी सारखं त्यांना म्हणजे होण्याच्या आधीच त्यांचं खूप जास्त म्हणजे बोलत होते आणि त्यांना विचारलं की नेमकं काय झाले. तर ते म्हटले मुलगा झाले आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. डॉक्टरांनी मला कौतुकाने विचारलं की तुम्ही रडताय का, की मला असं वाटलं की मुलगी होईल त्यामुळे मला खूप जास्त रडायला आलं. आणि गावाकडचे लोक असले ना त्यांना असं वाटतं की पहिला मुलगा झाला, हो ठीक आहे चालेल ठीक आहे दुसरं काही हो असं म्हणजे असतं घरच्यांचं. आणि बाकीचे तर खूप जास्त खुश होते, पण मला ना खूप जास्त रडायला आली. आणि डॉक्टर म्हणत होते की मुलगा होण्यासाठी अक्षरशः लोक नवस करतात, रडतात, आणि तुम्हाला मुलगा होऊन तुम्ही रडताय. तर ही जी नॉस्टॅल्जिक थिंक आहे ना ती मला अजूनही आठवली ना कधी कधी खूप जास्त हसायला येतं. आणि त्या डॉक्टरांना आधीमध्ये माझं भेट नव्हतं आणि त्यांना सुद्धा खूप हसायला येतं माझं म्हणजे बोलल्यानंतर, कारण की आपण असं काहीतरी वेगळं केलं ना की आपण त्या पुढच्या माणसाच्या सुद्धा आठवणीत राहतो. असंच काहीसं तिथे झालं. त्यानंतर मला इकडे सी सेक्शन करून शिफ्ट केल्यानंतर जे जनरल वॉर्ड असतं तिथे शिफ्ट केल्यानंतर थोडंसं म्हणजे बाहेर सगळेजण बोलत होते आणि मला काही अंदाजच नाही, कारण की ॲनेस्थेशिया असल्यामुळे ना मला ना झोप आल्यासारखं व्हायला लागलं. तर मी आरामच करत होते तोपर्यंतच बेबीचे जे काही चेकअप असतं झाल्यानंतर म्हणजे चाइल्ड हॉस्पिटलमध्ये नेऊन तिकडे चेकअप करायला नेलं होतं. आणि त्याला रामला इकडे आणल्यानंतर बाळाचं नाव जे आहे ते राम आहे, त्यामुळे आता मी नावानेच तुम्हाला सांगते. रामला इकडे आणल्यानंतर ना त्यांनी सांगितलं की बाळ जे आहे ना ते झाल्यानंतर अजिबात सुद्धा रडलं नाही. आणि जे काही म्हणजे त्याच्या ना घशामधून वेगळाच आवाज निघत होता असं घरघर केल्यासारखं, त्यामुळे खूप जास्त सगळेजण
डिसअपॉइंट झाले की नेमकं काय होतंय. डॉक्टरांनी खूप वेळ त्याला रब वगैरे केलं, त्यानंतर सूर्यप्रकाशात नेलं, जे की आर्टिफिशियल तिथे आतमध्ये असतं ते. त्यानंतर मग बाकी सर्व गोष्टी केल्या, पण तरीसुद्धा काही रडत वगैरे नव्हता. आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की जे काही चांगलं हॉस्पिटल होतं शिरूरमध्ये तिकडे शिफ्ट करावं लागेल, आणि तिकडे नेलं. मला ना ॲक्च्युली रामचा जो काही फर्स्ट फेस होता ना तो सुद्धा आता आठवत नाही आहे. तर हे माझ्यापाशी ज्यावेळेस घेऊन आले ना रामला, त्यावेळेस मी पाहिलं, पण मला अजून सुद्धा म्हणजे आठवणीत नाही की नेमका कसा दिसत होता काय. फक्त गोरा पान मस्त असा झालेला होता, तेच मला आठवत होतं. त्यानंतर तिकडे गेल्यानंतर ना डॉक्टरांनी चेक वगैरे केलं आणि तिथे सांगितलं की निमोनिया झालेला आहे आणि NICU मध्ये ठेवा लागेल. आता किती दिवस काय ते आम्हाला माहीत नाही, आणि थोडंसं क्रिटिकल सांगितलं, कारण की डॉक्टर असताना म्हणजे थोडंसं भीती दाखवतात, तर असंच काहीच झालेलं होतं. तिथून रामला तिकडे नेल्यानंतर ना 2 दिवस मला बाळापाशी जाताही आलं नाही, काही नाही. त्यावेळेस ना तो पिरियड माझ्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट होता. मला अजूनही आठवलं ना, म्हणजे थोडंसं होतं नर्वसनेस, काही वाईट आठवणी, काही चांगल्या आठवणी, अशा ती एक खूप जास्त वाईट आठवण होती माझ्यासाठी. 2 दिवस फक्त मम्मी आणि मीच त्या वॉर्डमध्ये होतो, आणि राम जो होता तो शिरूरच्या हॉस्पिटलमध्ये होते. घरचे तिकडेही जायचे, इकडे यायचं, असं खूप जास्त ताणाताण झाली. त्यानंतर मला असं माहीत नव्हतं की लवकर म्हणजे C-सेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी उठवतात. मी त्याच दिवशी उठायचा प्रयत्न करायचे, जेणेकरून मला असं वाटायचं की मी छान ठीक झाले ना, मला पटकन रामजवळ सोडतील. त्यामुळे मी उठायच्या खूप जास्त तयारीत होते. आणि दुसऱ्या दिवशी ना मी मम्मीला म्हणलं, तुम्हाला अजिबात सुद्धा हात लावू नको, मी उठते आणि माझ्या मनानेच चालते. कारण की एक म्हणतो ना आपण, आई झाल्यानंतर आपलं पूर्ण हृदयाचं पागळतं, तसंच काहीच माझ्या बाबतीत झालं होतं. मी अगदीच एकटीच चालायला लागले. वॉशरूमला वगैरे जायचं असं तरी सुद्धा एकटीच जायचे. आणि डॉक्टरांनी ना मग तिसऱ्या दिवशी संध्याकाळी माझा डिस्चार्ज केला, आणि त्यानंतर मग मी रामकडे गेले, जिथे रामला ॲडमिट केलेलं होतं NICU मध्ये. तिथे कोणालाही एंट्री नसते, जे कोणी आई वडील असते. सुरुवातीला तर आईलाच असते, आणि त्यानंतर मग वडिलांना देतात एंट्री. ज्यावेळेस मी तिथे गेले तिसऱ्या दिवशी संध्याकाळी, तर लगेचच मला तिथे त्यांनी नेलं नाही NICU मध्ये. तिथे बरेच म्हणजे लहान मुलं असतात, फक्त आईलाच पाठवतात, आणि आधी एक्स्ट्रा रूम असते जिथे की आपलं हायजीन वगैरे सर्व मेंटेन केलं जातं, आणि त्यानंतर सोडलं जातं. तिसऱ्या दिवशीच मी चालायला वगैरे लागले. मला काही स्टिचेसचा प्रॉब्लेम झाला नाही, किंवा मला जाणवतही नव्हता, कारण की माझ्या बाळाला पाहून मला ज्या वेदना होत होत्या त्यापुढे मला ते C-सेक्शनचं काहीच वाटत नव्हतं, की स्टिचेस वगैरे या सर्व गोष्टी माझ्यासाठी नॉर्मल झाल्या होत्या. तिथे गेल्यानंतर NICU मध्ये इतका जास्त स्ट्रगल असतो की 2 तासाला जाऊन बाळाला फिडिंग करण्यासाठी आपल्याला जे काही मिल्क असतं ते ब्रेस्टमधून काढून तिथे त्याला द्यावं लागतं, म्हणजे प्रत्येक 2-2 तासाला. आणि त्यानंतर जर मिल्क जर सप्लाय नसेल तर जे काही मिल्क पावडर असेल ती दिली जाते. पण माझ्याकडे मिल्क सप्लाय चांगला होता, त्यामुळे मी ते जे काही कष्ट असतील ते घेतले. एक इंजेक्शन होतं मिल्क काढायला ना, खूप जास्त प्रॉब्लेम व्हायचा. एक इंजेक्शन होतं, त्यामध्ये मी थोडंसं DIY करून, कारण मला ती सुरुवातीपासून सवयच होती, ते DIY करून मी थोडंसं त्याला रबरने बांधलं आणि व्यवस्थित केलं, जेणेकरून की जे काही मिल्क असेल ते सक करायला मला हेल्प होईल. आणि त्याने काढून जे काही ML नुसार ते देतात, एक फिक्स अमाऊंट असते, तेवढी अमाऊंटच तुम्ही बाळासाठी मिल्क रिमूव्ह करायचं किंवा काढायचं आणि त्यानंतर द्यायचं. तर त्याने मी काढायचे आणि त्याने मला सोपं झालं. तर यामध्ये ना ब्रेस्ट कॅन्सर व्हायचे सुद्धा खूप जास्त चान्सेस असतात, त्यामुळे डॉक्टर खूप जास्त मला गाईड करायच्या आणि खूप छान प्रकारे समजून सुद्धा सांगायच्या. तर असं करता करताना रोज मी कंटिन्यू 14 दिवस ते करत होते. मम्मीला ना मध्ये मध्ये मग घरचं सुद्धा काम वगैरे असतं गावाकडच्या लोकांना, तर मम्मी शेवटचे 2 दिवस गेल्यानंतर आम्ही दोघंच तिथे होतो. त्यावेळेस सुद्धा मी एकटं जे काही माझं जेवण वगैरे असेल त्या सर्व गोष्टी मी एकट्याच करायच्या. आणि झाल्यानंतर मी लगेचच थंड पाण्यामध्ये हात सुद्धा घातला होता. आता बऱ्याच मुली असतात 1 ते 1.5 महिना पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये हात सुद्धा घालत नाही, पण तसं माझ्या बाबतीत काहीच झालं नाही. मी थंड पाण्यात हात घालून माझी सर्व कामं केली हॉस्पिटलमध्ये असताना, आणि घरच्यांनी सुद्धा माझी प्रचंड काळजी घेतली. त्यामुळे मला ना दुःख जाणवतच नव्हतं, असं वाटायचं खूप मोठा सपोर्ट आहे माझ्या मागे. आणि घरचे जर सोबत असले ना, किती मोठं संकट आलं ना काहीच वाटत नाही. ती एक फेज होती जी की निघून गेली, पण आठवणीत कायम राहिली. 14 दिवसानंतर सुद्धा डॉक्टर त्याला डिस्चार्ज देत नव्हते. मी डिरेक्टली डॉक्टरांजवळ जे काही केबिन होतं तिथे गेले, यांना घेऊन, आणि डिरेक्टली म्हटलं की जे काही असेल ते बाळ माझ्या हातात द्या, जे काही होईल त्याला जबाबदार मी असेल. आणि खूप वेळा ना कोणी आलं ना भेटायला रामला वगैरे, तर मला खूप जास्त रडायला यायचं, कारण की हे जी गोष्ट होती ना माझ्यासोबत पहिल्यांदा घडत होती. आणि असं आपल्या बाळाला तिथे गेल्यानंतर मी त्याला नर्सला म्हणजे हात लावून देत नव्हते, आपल्याला अजिबात हात लावायचा नाही म्हणायचे, जे काही ग्लास असते त्याच्यामध्ये. पण मी थोडं तरी टच करून त्याला पाहायची. जी काही नर्स होती तिची नजर चुकून थोडंसं एकटक त्याच्याकडे पाहत राहायची. आणि तिथे उभे राहण्याचं सुद्धा म्हणजे 1-2 सेकंद सुद्धा आपल्याला उभं राहून देत नव्हते. मिल्क ठेवायचं आणि लगेच बाहेर जायचं असं होतं. तरीसुद्धा मी थोडंसं नर्सच्या नकळत हात लावून वगैरे पाहायची. त्यानंतर कोणत्या गोष्टी कमी आहेत जास्त आहेत ते तिथे त्यांना म्हणजे बोलायचे. आता बऱ्याच वेळा आतमध्ये काही एवढे सगळे लहान मुलं असतात, सगळ्यांची सोबत काळजी घेतली जाते असं होत नाही. बऱ्याचदा हॉस्पिटलवरती सुद्धा ते डिपेंड करतं, किंवा स्टाफ जो काही असेल त्यावरती सुद्धा डिपेंड करतं.
तर ह्या सर्व गोष्टी होत्या. 14 दिवसानंतर सुद्धा डॉक्टर सोडेनात. तिथे गेल्यानंतर मी असं बोलल्यानंतर डॉक्टर म्हणले की तुमची जी काय जबाबदारी असेल त्यावरती तुम्ही घेऊन जाऊ शकता, ह्या भाषेमध्ये डॉक्टर बोलले आणि रामला डिस्चार्ज दिला. त्यानंतर माझ्या भावाने त्याच दिवशी नवीन गाडी सुद्धा घेतलेली होती. त्याच्या गाडीत बसून आम्ही छान घरी आलो. घरी आल्यानंतर ना मी इतकी जास्त एक्स्ट्रा केअर घ्यायची रामची, मी अगदी कोणालाच जवळ येऊन देत नव्हते. आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की 1 महिना थोडंसं लांबून राहा, म्हणजे जास्त संपर्कात त्याला कॉन्टॅक्टमध्ये कोणाच्या आणू नका, कारण न्यूबॉर्न असले ना थोडीशी काळजी घेतली पाहिजे, कारण की खूप जास्त इन्फेक्शन वगैरे होतात. 2 दिवस तर खूप छान चाललं. 2 दिवसानंतर ना रामला परत आयमध्ये इन्फेक्शन झालं. माहीत नाही कसं सारखं डोळ्यातून पाणी यायचं आणि डोळा थोडासा असा लालबुंद झाल्यासारखा दिसला. जे डॉक्टर म्हटले होते की तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घेऊन जा, तिथंच मला काहीतरी असं वाटलं की मी घरी आणलं त्यामुळेच काही प्रॉब्लेम झाला का. मी ना सारखी म्हणजे प्रेग्नन्सीचे काही महिना म्हणा तुम्ही रडण्यामध्येच गेले माझे. मी ना खूप जास्त म्हणजे इमोशनल आहे. मला अशा गोष्टी ना खूप जास्त म्हणजे मनाला लागतात आणि खूप मला कोणाचे असं म्हणजे पाहिलं ना, थोडं जरी कोणाच्या आयुष्यामध्ये दुःख वगैरे असेल आणि त्यांनी माझ्याशी शेअर केलं ना, त्याचा सुद्धा मी खूप जास्त विचार करते. तो दिवस तर विचार करण्यामध्ये जातो, असंच आहे माझं. आणि ते इन्फेक्शन वगैरे दिलं, त्यानंतर अँटीबायोटिक वगैरे दिलं त्यांनी त्या इन्फेक्शनमध्ये डोळ्यामध्ये, ते सुद्धा क्युअर झालं. आणि त्यानंतर थँकफुलीच म्हणेल मी आणि ब्लेसफुली देवाच्या कृपेमुळे 2 वर्ष रामला होतील, पण कसलेही कॉम्प्लिकेशन्स वगैरे काहीच झाले नाही रामला. एक थोडासा मायनर प्रॉब्लेम झाला होता, पण तो सुद्धा नगरच्या हॉस्पिटलला जाऊन आम्ही क्लिअर केलं. तर ते एक असं तिसरं संकट रामवरती आलं होतं आणि ते सुद्धा आता म्हणजे छान बऱ्यापैकी क्लिअर झाले, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. अशी जी काही माझी प्रेग्नन्सी जर्नी होती थोडीशी खडतर आणि थोडीशी असं डिमोटिवेट करणारी होती, कारण की जे काही प्रेग्नन्सीचे मंथ होते ते तर खूप छान गेले, पण त्यानंतर येणारं जे काही वेळ होती ती खूप जास्त डिफिकल्ट होती आफ्टर प्रेग्नन्सी. मी ना मम्मी रानात गेल्यानंतर ना पाठीमागं रामचं म्हणजे सांगायची ती मला की जाताना पाण्यामध्ये हात वगैरे घालू नको, चांगली काळजी घे. पण मला असं वाटायचं की नाही, डॉक्टरांनी सांगितलं चांगली काळजी घेतली तर तुमचा जो काही मुलगा आहे तो छान राहील, त्याची हेल्थ चांगली राहील. त्यामुळे ती गेल्यानंतर ना मी जी सुरुवात करायची ना अक्षरशः घर वगैरे झाडून पुसून, त्यानंतर पाठीमागे काही भांडी वगैरे राहिल्यात का, कपडे राहिल्यात का, ते सुद्धा करायची, कारण की मला असं वाटायचं तिकडून जरी काही खराब असलं तरी तिकडे इन्फेक्शन इकडे येईल. त्यामुळे मी खूप जास्त एक्स्ट्रा केअर घेतली. 2.5 महिन्यांचा राम झाला खूप छान. आणि ते दिवस सुद्धा मी खूप आठवणीत कॅमेरामध्ये कैद केलेले आहे. कधीतरी सर्व व्हिडिओ जे असतील मंथ वाईज तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर 2.5 महिन्यांचा झाला. त्यानंतर रामला मी इकडे पुण्याला घेऊन आले. इथे कोणी सांभाळायला नव्हतं, मी एकटीच होते. रामची आंघोळ झालं, त्यानंतर मालिश करणं, त्यानंतर त्याचं जे काही फिडिंग वगैरे असेल त्या सर्व गोष्टी मी एकटीच हँडल करायची. सोबत घर होतं, त्यानंतर यांची काम असेल, यांना टिफिन वगैरे देणं, ह्या सर्व गोष्टी सुद्धा मी एकटीच हँडल करायची. आणि त्यानंतर ना रामची मी इतकी जास्त काळजी घेतली की रामला सर्दी सुद्धा कधी झाली नाही. अक्षरशः मी राम इतका लहान होता तरी सुद्धा 7:30 ते 8 वाजताच मी सकाळची त्याला आंघोळ घालायची, सर्व रेडी वगैरे करायची, झोपवायची टायमिंगवर. 5 ते 6 महिने झाल्यानंतर तब्येत सुद्धा छान झाली त्याची. तर तिथून पुढचे दिवस तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच. राम 1 वर्षाचा व्हायला आला होता त्यावेळेसपासून मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केले ते आत्तापर्यंत. राम एकदम हेल्दी आहे आणि खूप जास्त समंजस आणि खूप जास्त हुशार सुद्धा आहे. कोणती गोष्ट त्याला सांगितली की त्याच्या लगेच आकलनात येते. तर अशा छोट्या मोठ्या जे काही गोष्टी होत्या आणि चढ उतार होते ते मी माझ्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये आज थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला. या रिलेटेड तुम्हाला कोणते प्रश्न वगैरे असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. काही जरी मला त्याबद्दल थोडंफार माहीत असेल तर मी तुम्हाला नक्कीच गाईड करेल. तर असं होतं माझं प्रेग्नन्सी जर्नी. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ ऐकायला आणि पाहायला सुद्धा आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.